निश्चितपणे आनंदाचा क्षण आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा एकत्रित कायदेशीर चर्चा करत तज्ज्ञांचा सल्ला घेत आरक्षणही द्यायचं आणि ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकावं या दृष्टीने साधारणतः हजारो कर्मचाऱ्यांनी जाऊन या संदर्भातली सांख्यिकीय माहिती एकत्र केली। या सांख्यिकीय माहितीचं विश्लेषण केल्यानंतर आपण विधानसभेमध्ये हा आरक्षणाचा कायदा पारित केला, ज्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुतोवाच सुद्धा केलं की 22 राज्यामध्ये 50% जास्त आरक्षण हे आज देशामध्ये आहे। जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा आपण आरक्षण दिलं होतं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हायकोर्टामध्ये आरक्षणाचं रक्षणही केलं, पण दुर्दैवाने उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते राजकारणामध्ये इतके व्यस्त राहिले की सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण आपल्याला टिकवता आलं नाही। पण आता मात्र माननीय न्यायमूर्ती महोदयांनी या संदर्भामध्ये जे निरीक्षण नोंदवले होते, जे ऑब्झर्वेशन नोंदवले होते, त्या निरीक्षणाच्या आधारावर तर्कसंगत सांख्यिकीय माहिती एकत्र केली आहे आणि त्या आधारावर आता आरक्षण हे चिरकाल टिकणारं असणार आहे। दुसरीकडे मुस्लिम आरक्षणाला घेऊन अफवा आखणीचे आहेत आमदार, त्यांनी 2014च्या अध्यादेशाची प्रत पाडलेली आहे। मुस्लिम आरक्षण देण्यामध्ये सरकार टाळाटाळ करते असा त्यांचा आरोप आहे। नाही, पण ते आरक्षण संविधानात देताच येत नाही। आपलं आरक्षण हे त्या धर्मातील मागास असणाऱ्या जातींना आहे। आपलं आरक्षण कुठेही धर्माला नाही। आता कायद्याचा भंग, संविधानाचा भंग कशासाठी? मताच्या तुष्टीकरणासाठी, लाचारीसाठी। असं आहे की जो मागास आहे त्याला 10% हे तुम्हाला इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये आहे ना, त्याच्यामध्ये मुस्लिम समाज आहे, त्याच्यामध्ये पारसी समाज आहे। मग आपल्याला 10% आरक्षण दिलं आहे, त्याच्यामध्ये सर्वच धर्म आहे, पण आपल्याकडे संविधानात जे आरक्षण आहे ते धर्मनिहाय नाही। भाऊ, मराठा समाजातील बांधवांना कुठे नोकरी देणार हे सरकार, हे सुद्धा सांगावं म्हणजे सोन्याहून पिवळं होईल अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली। साधारणतः आपल्या राज्यामध्ये सरकारी विभागामध्ये या आरक्षणाचा फायदा घेता येईल, पण आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे 2 वर्ष 8 महिने मुख्यमंत्री असणाऱ्या आदरणीय नेत्यांना महाराष्ट्रातल्या कोणत्या विभागात सरकारी नोकरी मिळते हे माहीत नव्हतं। ईश्वरा, अशा नेत्यापासून महाराष्ट्राला वाचवलंच पाहिजे। पाटील म्हणतायत सगळे सोयऱ्याचा उल्लेख नाही आहे, उद्या मी माझी पुढची भूमिका स्पष्ट करेन, ते समाधानी नाही आहे। असं आहे की संवादातून समाधानाकडे शेवटी सारे प्रश्न एका दिवसात एका मिनिटात सुटत नाही। यासाठी काही कायद्याची चौकट बघावी लागते। सगळे सोयरेच्या संदर्भामध्ये 6 लक्ष आक्षेप आले, त्याची छाननी करावी लागेल। त्या छाननीनंतर या संदर्भातला जो निर्णय असेल तो न्यायचित पद्धतीने केला जाईल। गोदावरी आरतीसाठी तुम्ही जी तरतूद केलेली आहे त्याला स्थानिक गृहिती संघ आहे, त्यांनी विरोध केला। त्यांचं म्हणणं आहे की पारंपरिक पद्धतीने आम्ही या ठिकाणी आरती करत आहोत, आम्हालाही त्याचा मान मिळावा म्हणून गोदावरी। असं आहे, निधी जो मी उपलब्ध केला त्याला विरोध नाही आहे। निधी त्या ठिकाणच्या अतिशय पवित्र वातावरण असावं यासाठी केलं आहे आणि गोदा माईची आरती करताना त्या ठिकाणी ज्या भौतिक व्यवस्थेची आवश्यकता आहे त्यासाठी निधी आहे, त्याला विरोध नाही आहे। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही परंपरेने आम्ही आरती करतो, आमचा आरतीचा मान हा आमचा आहे, हा आरतीचा मान इतरांना देऊ नका, एवढाच त्याचा प्रश्न आहे, पण तो सामोपचाराने सुटेल।
भाऊ मराठा आरक्षणाबद्दल ज्यावेळेस विधेयक पारित होत होता त्यावेळेस विजय वडेट्टीवार स्वतः उठून म्हणाले चला, की तिकडे एकमताने पारित झालंय. मात्र आता बाहेरून असं म्हणतात की मराठ्यांची फसगत केली आहे. नाही, एकमताने कायदा मंजूर झाला. स्वतः विरोधी पक्षनेते वडेट्टीवारजी यांनी स्वतः उभं राहून सांगितलं की बहुमताने म्हणू नका, एकमताने.